आणि आज आपण इथे जमलेले जे कार्यकर्ते शेतकरी आहेत त्यांच्याशी काही प्रश्न विचारणार आहोत की आपण याच्या पुढे तुमचं काय निर्देशन असणार आहेत। त्याचबरोबर इथे आपल्या बरोबर बीड जिल्ह्याचे जिल्हा उपप्रमुख सन्माननीय अजिनाथ भाऊ खेडकर आहेत। आपण त्यांना विचारूया की इथे यापुढे तुमचं काय पाऊल असणार आहे साहेब। आता जर सरकारने संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्याला नाही दिली आणि अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्याची भरपाई जर नाही दिली तर आता आम्ही हा अंबारडा मोर्चा काढला होता आणि नंतर येणाऱ्या काळामध्ये दिवाळीच्या अगोदर जर नाही कर्जमाफी दिली आणि जर अगोदर नाही संपूर्ण शेतकऱ्यांना अतिवृष्टीची भरपाई दिली तर आता दांडका मोर्चा निघाल यापुढचा मुख्यमंत्र्यांची दखल घेऊ। खरं तर शेतकरी बांधवांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। पोटाला पळसाचं पान बांधून हाडाचं काड्या करून रक्ताचं पाणी करून शेतकरी बांधवांनी जो प्रपंच उभा केला निसर्गापेक्षा आपण निश्चितच मोठे नाहीत, पण या निसर्गाने शेतकरी बांधवाचं होता नव्हतं तेवढं धुवून नेलेलं आहे। खरं या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मी तर म्हणतो ज्या लोकांचे घरे गेले त्यांना खरोखर 10 लाख रुपये दिले पाहिजेत, म्हणजे त्या बिचाऱ्यांच्या गोरगरिबांचं आव्हान केलेलं आहे। याच्यानंतर निश्चितच आम्ही भयानक आणि तीव्र स्वरूपाचा डायरेक्ट सर्व महाराष्ट्रातील शेतकरी मिळून डायरेक्ट मंत्रालयावर सगळं शेतकरी सोबत घेऊन रुग्ण मोर्चा आम्ही 100% काढल्याशिवाय राहणार नाही। शिवसैनिकांनी सुद्धा रस्त्यावर उतरून आता आमच्या उपजिल्हा प्रमुखांनी सांगितलं दांडके मोर्चा निघाला पाहिजे, नक्कीच निघाला पाहिजे। निघाल वेळ बाकी आहे, उद्धव साहेबांचा इशारा काफी आहे। धन्यवाद, जय महाराज। खरं साहेब तुम्हाला काय वाटतंय की सरकारने काय केलं पाहिजे आणि किती वेळात केलं पाहिजे? आम्ही बीड जिल्ह्यातून शेतकरी आलेलो आहोत। त्या ठोंगी सरकारनं काय केलं, शेतकऱ्याची दिशाभूल केली। अरे त्याने सांगितलं आम्ही सत्तेवर आल्याबरोबर तुमचं कर्ज मुक्त करू, त्याने कर्जाचं मुक्त केलं नाही। अरे काय सोयाबीनला भाव 3000, कापसाला 7000 रुपये भाव। अरे या ओल्या दुष्काळानं शेतकरी हैराण झाला, त्याच्या कोंबड्या वाहून गेले, त्याचं शेत वाहून गेलं, त्याचे बैल वाहून गेले, त्याचं पीक वाहून गेलं। अरे शेतकरी आज ब्या करतोय आणि सरकार हे माजल्यानं सरकार, मस्तीतलं सरकार अरे घराच्या बाहेर येत नाही, नुसतं आश्वासन आमच्यासारख्या शेतकऱ्याला, गोरगरिबाला, कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला नुसतं आश्वासन देत आहे। लाज वाटायला पाहिजे दोन उपमुख्यमंत्र्याला आणि या मुख्यमंत्र्याला आमच्या साध्या शेतकऱ्याला फसवितोय। या जर शेतकऱ्यांनी जर याच्या आधी जर नाही आम्हाला 70,000 रुपये भाव हेक्टरी जर ज्याची नुकसान झाली त्यांना जर या दिवाळी पूर्वी दिलं तर ठीक आहे, नाही तरी रुग्ण आम्हाला शेतकऱ्याला रुग्णी मोर्चा माहिती, आम्हाला पाऊस सहन होतोय, ऊन सहन होतोय, पोलिसांसंग 2 हात करायची तयारी आणि आमच्यामध्ये आहे, लाठी काठी चालवायची तयारी आहे। शेतकरी ह्याच्याही आमदाराला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही, तर आमच्याकडे रुग्णी मोर्चा हे लक्षात ठेवा, हे फक्त आदेश उद्धव साहेबांचाच मागतो। धन्यवाद साहेब। आज आपण नक्कीच पाहूया सरकार किती लवकर पाऊल उचलत आहे हे पाहणार आहोत। कॅमेरामॅन शहादेव पवार, मी अक्षय पुलावळे, सत्य भारत लाईव्ह।